हा, या 2 मोठ्या समया स्वच्छ घासून ठेव. हो आजी. आणि हे बघ, हे जे वस्त्र आहे ना हे माझ्या कप्प्यातच ठेव, म्हणजे पुढच्या वर्षी सापडेल आपल्याला. हो, आणि पाट पण टाकायचेत ना माळावर. हो हो. चांदीचे दागिने टाकलेस ना आपल्या नेहमीच्या डब्यात? हो आजी, टाकले. हा सई, बस ना ग जरा. यावर्षी नचिकेत होता मदतीला आपल्याला गणपतीत, म्हणून सगळं छान झालं नाही? सजावटही खूप आवडली सगळ्यांना. हो, आणि ही मदत तर काहीच नाही, एवढी मोठी मदत केली त्यांनी आपल्याला संपर्काच्या बाबतीत. हो ना, नचिकेतने जर त्याचं बिंग फोडलं नसतं ना तर हे उद्या तुझं लग्न लावायला तयार झाले होते. तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं नचिकेत नसता तर. हो खरंच. आणि एवढी मोठी मदत केली त्यांनी आपल्या कुटुंबासाठी, पण यांनी 2 शब्द खर्च करून आभार सुद्धा मानले नाहीत त्याचे. पण सांगणार कोण यांना? आजी, आपण काहीतरी करूयात का त्यांच्यासाठी? घरी बोलवायचं का त्यांना आपण? तुझ्या मनात असेल ना तर नक्की बोलवूया आपण. अगं, कुणी आपल्यासाठी काही केलं असेल ना तर कृतज्ञता ठेवावी ग मनात. नचिकेतच्या जागी दुसरं कोणी असतं तरी आपण हेच केलं असतं ना. हो ग, तेवढी सहानुभूती तर ठेवायलाच हवी ना. आपण नक्की बोलवूया त्याला घरी. आजी, पण आप्पांचं काय ग? आप्पांना नाही आवडणार. त्यांना न आवडणाऱ्या गोष्टींचीच यादी मोठी आहे बाई. त्याला काय करणार आपण आता? नाही परवानगी देणार आप्पा. अगं, पण म्हणून बोलवायचंच नाही का नचिकेतला घरी? हो आजी, पण आप्पांच्या परवानगीशिवाय कसं शक्य आहे सगळं? त्यांना सांगायलाच नको आपण. नाही आजी, नाही, असं नको करूया. अगं, दगडाला सुद्धा पाझर फुटेल एक वेळ, पण परदेशी मुलाला घरी बोलवायला हे अजिबात तयार होणार नाही. लपवण्याशिवाय काही इलाज नाहीये. आप्पांना जर कळलं तर ते नाही सोडणार त्यांना. पण मग काय करायचं तूच सांग आता. आप्पांना विचारून बोलवायचं त्यांना, आप्पांची परवानगी काढायची. हे शक्य आहे का? आजी, तू कर ना ग काहीतरी. तू करू शकतेस हे काम. एक काम कर, साजूक तुपातला शिरा कर. शिरा? अगं, शिरा कशाला आत्ता आजी? अगं, मी सांगते ते कर ग, मी बघते काय ते. आजी, जमेल ना ग तुला? अगं, आता तूच म्हणलीस ना जमेल म्हणून. जा शिरा कर. मी जमवते. थांबा. अहो, ध्यानाला बसलाय ना, मी येते नंतर. होऊ द्या तुमचं. आज शिरा का केलाय? तुम्हाला कसं कळलं? तुमचे डोळे मिटलेले होते ना. पण माझं नाक बंद नव्हतं. साजूक तुपाचा सुवास आला मला. अहो, तुमच्यासाठीच केला होता, पण तुमची ध्यानधारणा झाली ना की येते परत घेऊन. उगाच या शिऱ्यामुळे अडथळा नको ना तुमच्या ध्यानात. ध्यान करून झालंय माझं. एवढ्या मगाशीच ध्यानधारणा झालेली आहे. आणा तो शिरा इकडे. हो हो. आज अचानक शिरा कसा काय केलात तुम्ही? अहो, काही नाही, अगदी सहज केला. घ्या. नचिकेतला जेवायला बोलवायचं का घरी? जेवायला? मग निदान चहा पाण्याला तरी. चहा पाण्याला म्हणजे चहाला की पाण्याला? चहाला. मी म्हणतो गरजच काय? हल्ली फारच पुळका येतोय बरं का तुम्हाला त्या परदेशी कार्ट्याचा. अहो, परदेशी असला तरी त्यांनी केवढी मोठी मदत केली आपल्याला. तो म्हटला का की ह्या लोकांनी सारखा अपमानच केलाय आपला. कशाला नादी लागायचं ह्या लोकांच्या, ह्या सगळ्या लोकांच्या. अपमान होतो म्हणजे तो वागलाय तसा आधी. अहो, पण म्हणून तो जे चांगलं वागलाय ते विसरून चालेल का? तो नचिकेत होता म्हणून बरं झालं, नाहीतर त्या वाया गेलेल्या मुलाशी सईचं लग्न लावून मोकळे झाला असतात तुम्ही. तुम्ही जास्त बोलताय असं वाटत नाही का तुम्हाला? हो, उद्या जर तो नचिकेत सांगत फिरला सगळ्यांना
की मी माणुसकीने वागलो, पण ते आप्पा केतकर, त्या केतकरांनी साधे आभारही मानले नाहीत माझे. तो काय लोक बोलतील याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? आणि लोक काय संधीची वाटच बघत असतात. हो, ते ज्येष्ठ नागरिक संघातले लोक माहिती आहेत ना कसे आहेत ते. हो माहित. शिरा आणू? नको. मी आपलं सुचवायचं काम केलं, आता तुम्ही ठरवा काय ते. हे परदेशी कांगारू माझ्याबद्दल बोलायची एकही संधी सोडणार नाही याची खात्री आहे मला. या परदेशी लोकांना चांगलं ओळखू नये मी. स्वार्थासाठी सगळं करत असतात हे लोक. तर काय मग बोलवायचं का जेवायला? एकदाच बोलवून टाकूया, म्हणजे मग काही उपकार राहायला नको त्याचे आपल्यावर. ठीक आहे, बोलवा त्याला. हा, मग ना त्याला जेवायला बोलवते आणि पुरणाच्या पोळ्या करते. जेवायला? नाही, पोहेच करूया. मी म्हणते पोहे तरी कशाला, मग चहाला तरी चालेल. हा, पण चहामध्ये दूध आणि साखर दोन्ही कमी टाका. अर्धाच पेला चहा. हो, आणि दूध तरी कशाला घालायचं? दुधाची भुकटी घालते जराशी. तुम्ही म्हणालात तर. शिरा आहे ना आणखीन? हो, आणते ना. आणि हे बघा, ते कांगारू येईल त्याच्या आधी मला सांगा, म्हणजे मी घरात थांबणार नाही. काय गोंधळ घालायचा तो घाला. चालेल. काय गोंधळ? नाही, तो आला तर चालेल ना. आता हे काय लिहून देऊ का? शिरा आणते. बाहेरचं सगळं आवरलंयस ना? हो आई, झालं आवरून सगळं. व्यवस्थित पुसा ना तर डाग पडती. हो हो. कल्पना, थोड्या वेळाने पोहे करायचेत आपल्याला, आणि सदानी शेव आणून ठेवली आहे ना, ती पण ठेव. आणि भरपूर कोथिंबीर, खोबरं सगळं घाल. हो, पण आई सई, तू 2 नारळाच्या वड्या कर. तू खूप छान करतेस. हो आजी, करते. शिरा आहे ना ग अजून? हो आहे ना. हा, आणि चहा पण करूया मसाल्याचा. आई, परत एखादा मुलगा येतोय की काय सईला बघायला? हो अगं, आपला नचिकेत येतोय. काय ईश्वरा, आपण आप्पा कसे तयार झाले? अगं आई, तसं नाहीये काही. आजी, तू सांग ना नीट काय ते. अगं, नचिकेतने आपल्याला संपर्काच्या प्रकरणात खूप मदत केली की नाही, म्हणून आपण आपल्या घरी त्याला संध्याकाळी चहा पाण्याला बोलवलंय. अगं बाई, असं होय? मला काहीतरी भलतंच वाटलं. अगं, तुला असं भलतंच वाटतं नेहमी. आई, पण आप्पा तयार झाले का त्याला घरी बोलवायला? मी गेले आणि एखादं काम झालं नाही, हे शक्य आहे का? झाले बाई कसे तरी तयार. पण आजी, आप्पा कसे तयार झाले ग? हो ना. अगं, नवऱ्याशी एखाद्या महाकठीण विषयावर बोलायचं असेल ना, तर त्याला चांगलं चुंगलं खायला करून घालायचं. मग त्यांच्या मनात नसेल ना तरी त्यांच्याही नकळत ते होकार देतात. हो का? पण आजी, आपण एवढं काय काय करतोय त्यांच्यासाठी, आप्पांना चालेल का हे? अगं, घरी थांबणारच नाहीयेत ते. आपल्या अगदी पथ्यावर पडलंय त्यांचं घरी न थांबणं. हो ना. तसंही आप्पांचा खूप राग आहे त्या नचिकेतवर. आजी, आपण एवढं सगळं खायला करतोय, आप्पांना कळलं तर? अगं, कळलं तर कळलं, मी बघेन काय करायचं ते. तुम्ही लागा कामाला. बरं, मी करते पोहे, नचिकेतला आवडतील. आई, शेंगदाणे घालू का? घाल घाल, काय काय घालायचं ते घाल, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि सई, नचिकेतला बोलवून आण हं नंतर. हो आजी. Keep it. Slowly. Don't break it, okay? Yeah, good. Force, Slav, extra force. And don't break it. तुटला प्रॉब्लेम होणार. आज झाला पाहिजे at any cost. घे, झालं बघ. कॉफी आणतो आपल्या दोघांसाठी मस्त. No. Wait. Clouds spread करायला हेल्प कर. कर ना तेवढं तरी काम. मी एवढं केलं की नाही, तेवढं कर. चल. अरे, एकाच दिवशी सगळे कपडे काढायला कोण बोललो होतं रे तुला? Why was the problem? सगळे कपडे घातलं वॉशिंग मशीन मध्ये. पण आता कुठे बाहेर जायचं असेल तर मग कसं जाणार? हा, नाही जायचा कुठे बाहेर. दॅट्स वाय कुर्ता धोतर सगळा धुतला मी. एकच माझ्याकडे, सो आय नीड टू टेक केअर ऑफ इट. अँड आय हॅव दिस शॉर्ट्स.
एक घालणार. आय डोंट नीड मच. सगळे कपडे एकत्र वाळत घातलेत काय? आता बघतोच कसं येतंय ते कांगारू घरी. अहो अहो बाहेर या लवकर. अहो या लवकर. आले आले. या. काय झालं? नाही काही झालेलं नाहीये. आधी लेखणी आणि कागद घेऊन या. कशासाठी? सांगतोय तेवढं करा. जा लवकर. हा सांगा काय लिहायचंय? ठीक आहे. अट क्रमांक 1. हा क्रमांक 1. संपूर्ण शरीर झाकलं जाईल असे कपडे घालून घरात येणे. कपडे घाल. हे माझ्यासाठी नाहीये. अहो पण घरातले सगळे असेच कपडे घालतात. त्या कांगारूला बोलवलेत ना आज तुम्ही. त्याच्यासाठी आहेत या सगळ्या अटी. अटी म्हणजे आणखीन असणार आहेत? नक्कीच. अट क्रमांक 2. हा 2. ठीक 11:30 वाजता त्याला घरी यावं लागेल. हो हो यायलाच पाहिजे. उशीर झाला तर उंबरठा ओलांडू देणार नाही. उंबरठा देणार नाही. उंबरठा ओलांडून देणार नाही. नाही देणार. हो. अट क्रमांक 3. या घरात भ्रमणध्वनीचा वापर केलेला चालणार नाही. चालणार नाही. तेव्हा स्वतःचा भ्रमणध्वनी हा घरी ठेवून यावा. हा ठेवून येणे. आणखीन काही? इंग्रजीचा वापर केलेला अजिबात चालणार नाही. अहो पण त्याला मराठी बोलता येत नाही नीट. सांगतो तेवढं लिहा. हो हो. चालणार नाही. झालं? हो. तुम्ही ना अजिबात काळजी करू नका. हा. तुमच्या ह्या सगळ्या अटी तो बरोबर पाळतोय की नाही हे मी पाहीन. मी पण पाहीनच. अहो पण तुम्ही तर घरीच असणार नाही ना. माझा निर्णय मी बदललाय. ते कांगारू ज्या वेळेला घरात येईल त्यावेळेला मी घरातच थांबणार आहे. काय सांगताय? तुम्हाला काही त्रास आहे का मी घरात थांबलो तर?
छे छे, मला काय त्रास असणार आहे? हा. कल्पना, ते कांगारू येणार आहे तेव्हा फक्त चहाच कर ग. काही गरज नाहीये फालतू लाड करायची. आधी ह्या अटी त्याच्यापर्यंत सगळ्या पोचवा आणि त्याला सांगा मी वाट बघतोय त्याची. हो हो हो, पोचवते ना. आणि तो येईल तेव्हा फक्त चहाच करू ना. पोहे करा, भरपूर शेंगदाणे घाला त्याच्यात आणि छानसा असा आल्याचा चहा करा. काय अशा काय बघताय? अहो, तुम्हाला बरं वाटत नाहीये का हो? नाही, चांगला ठणठणीत आहे मी. त्याच्या स्वागतासाठी सज्ज उभा आहे इथे. जा 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 जा, तयारीला लागा. आणि त्याला सांगा माझ्या अटी जर पूर्ण झाल्या नाहीत तर चापकाचे फटके देईन म्हणावं. जा जा, लवकर जा. हो हो. मी सहीसाठी ठरवलेल्या मुलाला खोटं ठरवतो काय? आता बघतोस त्या कांगारूकडे. बाई, अरे एकाच दिवशी सगळी कामं काय काढलीस? हाडं मोडली ना माझी. बोन्स दिसत नाही, बोन्स. वा, छान. दिसत नाही म्हणे. अरे एवढी कामं करून घेतलीस ना तर एक दिवस ते बोन्स पण दिसतील. हे केतकरांनी परत अटक केला की काय? वाईट. माझ्याकडे फार वेळ नाहीये. मी काय सांगते ते नीट ऐकून घ्या. हा हा, सांग पटपट. हो, हे घ्या, हे वाचा. भाई, लव्ह लेटर. काय चाललंय तुमचं? तुमचं झालं असेल तर मी बोलू का? खूप महत्वाचं आहे. आय एम सॉरी, बोल. हां, आप्पांनी तुम्हाला आज आमच्याकडे बोलवलंय चहा पाण्यासाठी. चहा और पाणी? हो, तसं नाही हो, म्हणजे स्नॅक्ससाठी बोलवलंय. पण यायचं असेल तुम्हाला तर हे सगळे नियम पाळावे लागतील. 11:30 वाजता यायचंय तुम्हाला, ते पण भारतीय कपडे घालून. आणि बोलताना एकही इंग्रजी शब्द बोलायचा नाही, सगळं मराठीत. आणि हो, तुमचा भ्रमणध्वनी सुद्धा चालणार नाही. हा, हे सगळे नियम ह्यात लिहिलेत, नीट वाचून घ्या. नो प्रॉब्लेम. बट हे रूल्स आपांचा, राईट? सो आपांनी बोलावलं, इन्व्हाइट केला मला? नाही हो, तुम्हाला बोलवण्याची कल्पना माझीच. हे मी आजीला सांगितलं आणि आजीने आप्पांना सांगितलं. सही. रिअली? नो, आय मीन इट वॉज युअर आयडिया. तुझा आयडिया होता? हो, पण तुम्ही सारखं का विचारताय ते? हा, सही. बिकॉज नो, मी येणार. डोंट वरी, येणार 100%. पण हे सगळे नियम पाळावे लागतील. हा, नाहीतर उगीच काहीतरी व्हायला नको. नो, डोंट वरी. काय होणार नाही. बरं, येते मी. सही. वेट फॉर सम टाइम. लेट्स हँग आउट. नाही हो, बघा ना, 11 वाजलेत. अर्ध्या तासात तुम्हालाच यायचंय आमच्याकडे. या. आणि परत तुम्हाला उशीर झाला तर आप्पा. गप्पा? हां, आय मीन गप्पा मारणार आपांशी. बरं, चला, नेते मी. या, शुअर. नियम आहेत त्यात, लव्ह लेटर नाही. What did you say? What did you say? नाही, ते जाऊ दे रे. अरे ऐतिहासिक क्षण आहे. चक्क आप्पा केतकरांनी तुला चहा पाण्यासाठी बोलवलंय. आई आई आई, अहो काय लक्ष कुठे तुमचं? कसला विचार करताय? नक्कीच काहीतरी शिस्त आहे. हो, पोहे पोहे करते ना मी. हे बघा. अगं तसं नव्हे ग, यांच्या मनात काहीतरी शिस्त आहे. म्हणजे? अगं, हे आधी म्हणाले होते की नचिकेतला अजिबात बोलवायचं नाही. मग म्हणाले बोलावलं तरी फक्त चहाच करा. आणि आता म्हणते पोहे पण करा, चहा पण करा. आप्पांनाही बहुतेक दया आली असणार बिचाऱ्या नचिकेतची. शक्यच नाही. कुठल्याही परदेशी माणसाची यांना दया येणं अजिबात शक्य नाही.
हे काहीतरी वेगळंच आहे. ए मार मार मार. अरे अरे मरेल मी. ठोक ठोक ठोक. ठोक. Diggs, Diggs, there's a huge problem. काय झालं भाई? My clothes, त्याचं काय? they're dirty. मादी झाला. मडी? अरे जाऊ दे ना भाई. गेम खेळू दे ना मला. एक तर तुझ्यामुळे मेलोय. Diggs, 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 you don't understand my problem. सही करने जायचं आहे ना. I've only 10 minutes left now. Clothes drying साठी ठेवला बाहेर. And they're falling down. They're dirty now. एक Indian costume माझ्याकडे. Do you get it? शपथ. मेजर लोचा झालाय भाई आता. Exactly. I can't wear shorts. आपणचा रूल आहे ते. फुल बॉडी कव्हर होणार असा कपडे पाहिजे. तू एक काम कर. माझी पॅन्ट घालून जा. थांब. Have you gone crazy? तुझा पॅन्ट मला कसा होणार? अरे हो, ते विसरलोच मी. मग आता कसा जाणार तू? I don't know. I don't have time. Time नाही माझ्याकडे. अरे पण कपडे पण नाही ना तुझ्याकडे. I know. ही काठी कोणाची? I don't know. It was fallen there. Standच्या इथे. हे म्हणजे कोणीतरी ना या काठीनेच कपडे पाडलेत. हा. Why would anyone do that? कोण करणार? But whatever. आपण काय करायचं आता? काय करायचं? आता आधी ही काठी आणि नंतर मग पोलीस कोठडी.